पदार्थ निरूपणचं आपण लेक्चर पाहिलं. आता आपण त्याचे नोट्स पाहूया. पदार्थ म्हणजे काय? पदार्थ हा शब्द पद प्लस अर्थ या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. म्हणजे पदार्थाची फोड केली तर आपल्याला दोन शब्द पद आणि अर्थ हे समजतात. या दोन शब्दांपासून पदार्थ हा शब्द तयार झाला आहे. एखाद्या वस्तूला दिलेले नाव म्हणजेच पद होय. एखाद्या वस्तूला नाव दिले म्हणजे एखादा पेन आहे, त्याला आपण पेन हे नाव दिले. पेन हे त्याचं पद आहे व त्या पदाने ज्याचा बोध होतो त्याला पदार्थ असे म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण पेन बोलतो त्यावेळेस जो आपल्याला अर्थ समजतो की एक पेनासारखी एक इमेज आपल्या डोळ्यासमोर येते, म्हणजे त्याचा आपल्याला बोध होतो, त्याचा अर्थ समजतो, यालाच आपण पदार्थ असे म्हणतात. या सर्वात छोट्या केलेल्या नोट्स आहेत आणि या नोट्स पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. यूट्यूबमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आता आपण पदार्थ म्हणजे काय हे समजल्यानंतर पदार्थाची व्याख्या पाहूया. पदार्थाची पहिली व्याख्या, पदस्य अर्थः पदार्थः. याचा अर्थ असा आहे, ज्याचे ज्ञान पदाने होते त्याला पदार्थ असे म्हणतात. आत्ताच मी एक्झाम सांगितलं, जसं की पेन. हे पेन ज्याला आपण नाव दिलेलं आहे, या नावावरून आपल्याला एक इमेज तयार होते पेनाची, म्हणजे त्याचा आपल्याला अर्थ समजतो. त्या पदाने आपल्याला ज्याचा अर्थ समजतो त्याला पदार्थ असे म्हणतात. याच्या 2-3 व्याख्या दिल्यात. याच्या बुक्समध्ये 5 व्याख्या दिल्यात, पण आपण इथे 3च घेतल्यात. कोणत्याही 2-3 लक्षात ठेवल्या तरी चालेल. दुसरी व्याख्या, प्रमिती विषयाः पदार्थां. प्रमिती म्हणजे यथार्थ ज्ञान. यथार्थ म्हणजे बरोबर ज्ञान, जे चुकीचं नाही असं ज्ञान, त्याला यथार्थ ज्ञान किंवा प्रमिती असे म्हणतात. आणि प्रमिती म्हणजे यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञानाच्या विषयाला पदार्थ असे म्हणतात. म्हणजे जे बरोबर ज्ञान आहे त्याच्याच विषयाला पदार्थ असे म्हणतात. अर्थः पदस्य. याचा अर्थ आहे पदाच्या अर्थाला पदार्थ असे म्हणतात. ही सगळ्यात सोपी व्याख्या आहे. अर्थः पदस्य म्हणजेच पदाच्या अर्थाला पदार्थ असे म्हणतात. पदार्थाची व्याख्या पाहिल्यानंतर आता आपण पदार्थाचे लक्षण पाहूया. अभिधेयत्वं पदार्थ सामान्य लक्षणम. ही व्याख्या, हा श्लोक इम्पॉर्टंट आहे, हा लर्न करायचा आहे. याचा अर्थ असा आहे, एखादे नाव धारण करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला पदार्थ असे म्हणतात. थोडक्यात आपण एखाद्या वस्तूला पेन हे नाव दिले तर त्या वस्तूमध्ये पेन हे नाव धारण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अशा ज्याच्यामध्ये अशी क्षमता आहे त्याला आपण पदार्थ म्हणतो. जसे की त्या वस्तूमध्ये पेन हे धारण करण्याची क्षमता आहे म्हणून त्या वस्तूला एक पदार्थ आपण म्हणू शकतो. तेच लक्षण सांगितले आहे, एखादे नाव धारण करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला पदार्थ असे म्हणतात. आणि हा श्लोक इम्पॉर्टंट आहे, हा लर्न करायचा आहे. आणि या नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर BMS आयुर्वेदा मॅजिक हा टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जॉईन व्हायचं आहे. आता आपण पदार्थाचे लक्षण पाहिल्यानंतर पदार्थाचे भेद पाहूया. पदार्थाचे भेद म्हणजेच त्याला डिवाईड केलेलं आहे. सृष्टीमधले जे कोणतेही पदार्थ आहेत त्यांना दोन भागामध्ये डिवाईड केलं आहे. पहिला सत पदार्थ आणि दुसरा असत पदार्थ. सत पदार्थ म्हणजेच भाव पदार्थ आणि असत पदार्थ म्हणजे अभाव पदार्थ. भाव पदार्थ म्हणजे असे पदार्थ जे अस्तित्वात आहेत, जसे की पेन हा अस्तित्वात आहे म्हणून त्याला आपण सत पदार्थ किंवा भाव पदार्थ म्हणू शकतो. तसंच दुसरे अभाव पदार्थ, ज्याचा अभाव आहे म्हणजे ज्यांचं अस्तित्व नाही, ते अस्तित्वात प्रेझेंट नाहीत, त्यांना म्हणतात असत पदार्थ किंवा अभाव पदार्थ. सत पदार्थ हे 6 आहेत आणि असत पदार्थ हे 4 आहेत. सत पदार्थ हे 6 कोणकोणते? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय. तर असत पदार्थ हे 4 आहेत. प्राक अभाव, प्रध्वंस अभाव, अत्यंत अभाव आणि अन्योन्य अभाव. ह्या सर्वात शॉर्ट नोट्स आहेत. ह्या नोट्स जर आवडल्या असतील तर टेलिग्राम खाली लिंक दिलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आता आपण पदार्थाचे भेद पाहिले, तर आता आपण पदार्थाची संख्या बघूया. वेगवेगळ्या आचार्यांनी याचे वेगवेगळ्या संख्या सांगितलेल्या आहेत. जसे की आचार्य सुश्रुतनुसार पदार्थांची संख्या असंख्य आहेत. म्हणजे आचार्य सुश्रुत म्हणले पदार्थ हे इन्फानाईट नंबर्समध्ये आहेत. तसंच आचार्य चरक म्हटले की यांची संख्या 6 आहेत. त्यांनी 6 पदार्थांना 6 भागामध्ये डिवाईड केले, जसे की सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म आणि समवाय. यांनी सामान्य विशेष हे पहिल्यांदा घेतले, कारण सामान्य विशेष हा सिद्धांत याला त्यांनी अग्रक्रम दिलेला आहे. त्यामुळे हा क्रम असाच लक्षात ठेवायचा, जसे की सामान्य पहिला, दुसरा विशेष, तिसरा गुण, द्रव्य, कर्म आणि समवाय. या पद्धतीनेच याला लक्षात ठेवायचे. जसे आचार्य चरकानुसार 6 आहेत, आचार्य सुश्रुतानुसार असंख्य आहेत. आता तर्कसंग्रहकानुसार 7 पदार्थ आहेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव. आता इथे यांनी सामान्य विशेष याला नंतर टाकलेले आहे आणि द्रव्य, गुण, कर्म यांना आधी घेतलेले. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव या पद्धतीनेच याला लक्षात ठेवायचं आहे.
आपण आत्ताच तर्कसंग्राहकानुसार 7 पदार्थ आहेत असं पाहिलं. आता नंतर वैशेषिक दर्शनानुसार 6 पदार्थ आहेत. आता हे दर्शनानुसार जे आहेत ते आपण ज्यावेळेस दर्शन चॅप्टर पाहूया त्यावेळेस हे सगळे दर्शन लक्षात येतील. आता फक्त याची संख्या लक्षात ठेवा की कोणी किती सांगितलेले आहेत. जसे की वैशेषिक दर्शनानुसार पदार्थ 6 आहेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समय याची फक्त संख्या लक्षात ठेवा. नंतर सांख्य दर्शनानुसार 25 पदार्थ आहेत. त्यांनी जे 25 तत्वे सांगितलेले आहेत त्यांनाच त्यांनी 25 पदार्थ मानलेलं आहे. ती तत्वे कोणती काय हे सगळं आपल्याला दर्शन चॅप्टरमध्ये पाहायला मिळेल. आता फक्त याची संख्या लक्षात ठेवायची आहे. आता नंतर न्यायदर्शन. न्यायदर्शनानुसार 16 नंबर सांगितलेले आहेत. पदार्थाचे 16 नंबर सांगितलेले आहेत. जैन दर्शनानुसार 9 पदार्थ असतात. सिद्धांत मुक्तावलीनुसार 7 पदार्थ असतात. तसेच रामानुजाचार्य व निंबाकाचार्यनुसार 3 आहेत. आणि हे 9वा जो सांगितलेला आहे रामानुजाचार्य व निंबाकाचार्य यांच्यानुसार 3 हे इथेच लक्षात ठेवायचे. इथे ते दर्शन चॅप्टरमध्ये नाही आहे. जसं की पहिला ईश्वर, दुसरा चित्त आणि तिसरा अचित हे रामानुजाचार्य व निंबाकाचार्य यांनी सांगितलेले आहेत. याचे फक्त सगळ्यांचे नंबर लक्षात ठेवायचे आहेत. नंतर आता कुमारील भट्टनुसार 5 आहेत. तर प्रभाकर यांच्यानुसार 8 पदार्थ आहेत. या सर्वांचे फक्त नंबर लक्षात ठेवायचे आहेत की पदार्थाचे नंबर यांनी किती सांगितलेले आहेत. हा चॅप्टर संपलेला आहे. तर या नोट्स पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. यूट्यूब चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट करा. थँक्यू.